श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण एकदा तरी वर्षातून नक्की करावे. श्री गुरुचरित्र पारायणाचे ना खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. हे तुम्हाला पण माहिती आणि मला पण माहितीच आहे. जो कोणी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतो ना, त्याच्या इच्छा दत्त महाराज पूर्ण करतातच. फक्त हे पारायण करताना आपल्याला त्याचे सर्व नियम पाळावे लागतात आणि विश्वासाने हे पारायण करावे लागतं. पण आजकालचा माणूस एवढा बिझी झाला आहे ना, हे धावपळीचं जीवन, त्यातून त्याला वेळ काढणं खूप मुश्किल झालेलं आहे. घरातील कामं, नोकरी, मुलं, आजारपण यामुळे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण संपूर्ण नियमासहित काही लोक करू शकत नाहीत. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल ना, तर श्री गुरुचरित्र पारायणामधील हा अध्याय वाचायचा आहे. कोणता अध्याय तो मी तुम्हाला सांगेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा अध्याय तुमचं नक्की जीवन बदलून टाकेल. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपलं निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची जो कोणी मनोभावे पूजा करतो ना, मनोभावे त्यांच्या सेवा करतो ना, महाराज त्यांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात. कोणाला लवकर अनुभव येतो, कोणाला उशिरा अनुभव येतो. आपले प्रारब्ध असतात, आपले भोग असतात, ते भोगून झाले की आपल्याला अनुभव नक्कीच येतो. त्याच्यामुळे आपल्या महाराजांवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही आहे. महाराज परीक्षा बघतील, पण तुम्हाला नक्कीच यश देतील. त्याच्यामुळे महाराजांवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही आहे. आणि आता असं कोण आहे मला सांगा, प्रत्येक सेवेकऱ्याला वाटतं की माझ्या हातातून एकदा तरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण व्हायला हवं. पण ह्या धावपळीमुळे किंवा तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा आजारपण असेल, तर यामुळे आपण गुरुचरित्राचे पारायण करणं कठीण होतं, कारण की त्याला वेळ तेवढा द्यावा लागतो, त्याचे नियम तेवढे पाळावे लागतात. आजारपणामध्ये आपले खाण्याचे नियम पाळणं अशक्य होतं किंवा खाली झोपणं अशक्य होतं. त्यामुळे प्रॉब्लेम येतो, किंवा मग एका जागेवर आपण जास्त वेळ बसू शकत नाही. लहान मुलं असलं तर मग ते मूल मध्येच आवाज देणार, मध्येच उठावं लागणार. आणि एकदा का गुरुचरित्र पारायण वाचायला बसलं ना, ग्रंथ वाचायला, तर आपल्याला शेवटपर्यंत उठायचं नसतं. आणि या सगळ्या कारणामुळेच भरपूर लोक घाबरतात श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यासाठी. मग अशा वेळी तुम्हाला तुमची इच्छा तर पूर्ण करायची आहे, पण तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकत नसाल ना, तर तुम्ही मग हा अध्याय नक्की वाचा. श्री गुरुचरित्र पारायण मधले ना प्रत्येक अध्याय ना खूप महत्वाचे आहेत. मग प्रत्येक अध्याय आपल्याला ना काही शिकवतो. मी स्वतः पारायण केलं आहे आणि ज्यांनी पारायण केलं आहे ना, त्यांना माहिती आहे प्रत्येक अध्यायामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्यातीलच एक अध्याय, गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे. तो अध्याय वाचण्यासाठी खूप कठीण असे काही नियम नाही आहेत, जे नॉर्मली बाकी सेवेसाठी आपण नियम वापरतो. तुम्हाला जर मासिक धर्म आला तर त्या कालावधीमध्ये नाही वाचायचं आहे. घरामध्ये सुतक पडलं असेल, विटाळ आला असेल कोणाला, तर अशा कालावधीमध्ये देखील आपल्याला हे पारायण म्हणजेच हा अध्याय वाचायचा नाही आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हा अध्याय वाचणार आहात, मग तुम्ही 15 दिवसासाठी वाचणार असाल, 1 महिन्यासाठी वाचणार असाल, तितके दिवस तुम्हाला मांसाहार करायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे स्वामी माऊली सांगतात ते म्हणजे कोणाची निंदा करायची नाही आहे, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे. जेवढं आपलं मन निर्मळ असेल ना, तितक्या लवकर आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळतं. त्याच्यामुळे ना स्वामी भक्तांनो, कधीच कोणाची निंदा करू नका. सगळ्याबद्दल चांगलं बोला. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोललं ना, तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि त्याच्याबद्दल वाईट विचार करू नका. ते आहेत ना, ते ब्रह्मांड आहेत ना, ते बघून घेतील सगळं. आपण फक्त कुठल्याही गोष्टीसाठी निमित्त असतो. जे काही आहे ते ठरवतात, करता आणि करविता तेच आहेत. त्याच्यामुळे कोण काही बोलतं त्याच्यावरती आपण विचार करायचा नाही आहे. जे होतंय ते चांगलंच होतंय. आणि आता चला, अध्याय कोणता तो मी सांगते तुम्हाला. तर श्री गुरुचरित्र ग्रंथातील 18वा अध्याय, हा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे. हा अध्याय वाचला ना, तर घरामध्ये कधीच वाद होणार नाही आहेत. तुमच्या घरामध्ये जर नोकरीचं कोणाला टेन्शन असेल किंवा मग व्यवसायाचं टेन्शन असेल, व्यवसायामध्ये वाढ होत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल ना,
तर हा अध्याय वाचल्याने तुमच्या घराची प्रगती नक्की होणार आहे. हा अध्याय जर तुम्ही पहिलं वाचला असेल ना, तर या अध्यायामध्ये गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं हे सांगितलं आहे. या अध्यायामध्ये गुरुच्या कृपेचं महत्त्व, आपल्यावर गुरुची कृपा होणं का गरजेचं आहे हे सांगितलं आहे. खूप असं काही या अध्यायामध्ये आहे, खूप महत्त्वाचं काही काही सांगितलेलं आहे. श्री नरसिंह सरस्वतींनी एका गरीब ब्राह्मणाचं दारिद्र्य कसं दूर केलं, त्याची आर्थिक परिस्थिती कशी सुधारली याबद्दलची कथा देखील या अध्यायामध्ये आहे. जर का तुम्ही या अध्यायाचं रोज पठण केलं ना, तर बघा तुमच्या घरातील देखील दारिद्र्य दूर होईल. तुमच्यावर जर कर्ज असेल तर त्यातून मार्ग नक्की मिळेल. या अध्यायाचं पठण केल्यामुळे घरामध्ये सुख शांती, घरामध्ये आनंदी वातावरण राहील. काय सांगू तुम्हाला, श्री गुरुचरित्र पारायणामधील एक एक अध्याय एवढा महत्त्वाचा आहे ना, तुम्ही पारायण जर करू शकत नसाल ना, तर हा 18वा अध्याय तुम्ही रोज नक्की वाचा. तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर अशीच राहो, हीच माझे स्वामी चरणी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये एकदा नक्की श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त टाईप करा.